नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, 2024च्या बॅच युनिव्हर्सिटी जवळ-जवळ 2.5 ते 3 महिन्यावरती आलेली आहे. 2026ची युनिव्हर्सिटी जवळ-जवळ 22 ते 23 मार्चच्या आसपास तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. तरी बरेच विद्यार्थी अजूनही कन्फ्यूज आहेत, अभ्यास झालेला नाहीये, रिव्हिजन होत नाहीये, बऱ्याच जणांनी अजून स्टार्ट पण केलेलं नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठी एक अशी कोर स्ट्रॅटेजी आपण घेऊन आलोय. त्यामध्ये असे 5 पॉइंट जे की प्रत्येक विद्यार्थ्याला या शेवटच्या सेन्सिटिव्ह पिरियडमध्ये सत्वत असतात. ते 5 पॉइंट कोणते? सिलेबस कव्हरेज असेल, त्यानंतर रिव्हिजन प्लॅन असेल, मॉक टेस्ट असेल, पी-वाय-क्यू असतील आणि नोट्स मेकिंग. सगळ्यात जास्त हे जे 5 पॉइंट आहे ते तुम्हाला सारखे क्लिक होत असतात या शेवटच्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसला टॅकल कसं करायचंय? प्रत्येक गोष्टीला टॅकल कसं करायचंय? सिलेबस कव्हर झालेला नाही, रिव्हिजन प्लॅन नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केलाय, पण अजून डायरेक्शन भेटत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी एक कोर स्ट्रॅटेजी, कोर टेक्निक जी की आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आज एक लेक्चर तुमच्यासाठी अराईज केलंय, यामध्ये तुम्हाला एकदम कशा गोष्टी टॅकल करायचे ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. हा जो सेन्सिटिव्ह पिरियड असतो आणि इथेच विद्यार्थी फसतात, इथेच विद्यार्थी डिसिजन घेण्यात चुकतात, की कोणत्या सब्जेक्टला किती प्रायोरिटी द्यायची, कोणत्या चॅप्टरला किती प्रायोरिटी द्यायची, इथंच विद्यार्थी गडबडतात. एकतर आपल्याकडे 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत मित्रांनो. पहिले असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अजून स्टार्टच केले नाही अभ्यास. त्यांना अजून माहेश्वरी सूत्र पण माहित नाहीत, संस्कृत मधले अनाटॉमीचं, ऑस्टिओलॉजीचं एक पण बोन क्लिअर नाही त्यांचं. ना त्यांचं वात पित्त कफ त्यांना माहिती आहे ना काय. असे विद्यार्थी आहेत, बरेच विद्यार्थी आहेत. त्यानंतर दुसरे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा अभ्यास तर झालाय, पण असं कॉन्फिडन्स येत नाहीये की आपला अभ्यास झालाय आणि कुठं अशी डायरेक्शन पण भेटत नाही की काय करावं, यानंतर कसा सिक्वेन्स ठेवावा, कोणती गोष्ट आधी करावी. आणि तिसरे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा अभ्यास तर खूप झालाय, त्यांनी सब्जेक्ट वाईज खूप प्रायोरिटी दिली, खूप खूप एक एक चॅप्टर चांगला केलाय, प्रत्येक गोष्टीला खूप वेटेज देऊन, असं महत्व देऊन, टाइम देऊन परफेक्ट केलेत, पण त्यांना अजून रिव्हिजन नीट नाहीये, त्यांना सिलेबस कव्हर करता येत नाहीये. एवढा वास्ट सिलेबस असताना एका फिक्स पिरियड मध्ये, फिक्स ड्युरेशन मध्ये सिलेबस कव्हर करणं हे खरंच एक महत्वपूर्ण काम आहे विद्यार्थ्यांना. तर आज आपण एकदम अशी टेक्निक बघणार आहोत की तुम्ही कव्हर कसा करायचा सिलेबस, टॅकल कसं करायचंय गोष्टींना. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला तुमचा पॉइंट आहे सिलेबस कव्हरेज. ठीक आहे, आता 2-2.5 महिने राहिलेत, 1 जानेवारी जवळ आला आपला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे जे 15-20 दिवस आहे ते तर तुम्हाला रिव्हिजन साठी लागणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनो 2 महिन्याच्या पिरियड मध्ये, जेव्हा हा सेन्सिटिव्ह पिरियड आहे, यामध्ये सिलेबस कव्हर करत असताना तुमच्या डोळ्यासमोर एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे ब्ल्यू प्रिंट. एमयूएचएस ची ब्ल्यू प्रिंट. ब्ल्यू प्रिंट जवळ असलं म्हणजे तुमच्याकडे 50% काम तुमचं हलकं झालं. ते कसं? आणि ब्ल्यू प्रिंट रीड केल्यानंतर, ब्ल्यू प्रिंट तुम्ही जवळ घेतल्यावर तुम्हाला कोणत्या गोष्टी समजणार आहेत हे तुम्हाला सांगतो. पहिले तर ब्ल्यू प्रिंट तुम्ही जवळ घेतली की तुम्हाला हे कळेल की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज द्यायचंय, कोणत्या सिलेबसला किती क्लॅरिटीनं करायचंय, ते सगळं तुम्हाला ब्ल्यू प्रिंट मध्ये द्यायचंय. मस्ट टू नो, नाईस टू नो, नो टू नो. मस्ट टू नो म्हणजे जे कम्फर्ट पाहिजेतच, पाठ पाहिजेतच, टॉपिक असे एकदम लर्न पाहिजेत. नाईस टू नो म्हणजे जे चांगले असले तर पाठ आहे, नसले तर फायदा नाही. आणि नाईस टू नो म्हणजे ठीक आहे, करा तर करा. असे तुम्हाला 3 टाइपचे डिझायरेबल टू नो, नाईस टू नो, मस्ट टू नो असे पॉइंट दिलेले आहेत चॅप्टर वाईज, की कोणत्या चॅप्टरला किती इम्पॉर्टन्स द्यायचंय. त्यानुसार तुमचं जे काम करायचं नाहीये ते एक्सक्लूड होऊन जातं. पहिली तर गोष्ट, एक्झाम जेव्हा थोड्या कालावधीवर राहिलेली असते आणि शेवटच्या 1-2 महिन्यावर राहिलेली असते, त्यावेळेस काय करायचंय यापेक्षा काय करायचं नाहीये याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनो, जी ब्ल्यू प्रिंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे, जी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. तुमच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये एक असा फॉर्मॅट दिलाय, प्रत्येक तुम्ही अनाटॉमीची घ्या, फिजिओलॉजी घ्या, संहिता घ्या, संस्कृत घ्या, कोणतीही घ्या, प्रत्येक ब्ल्यू प्रिंट मध्ये तुम्हाला सिलेबस वाईज वेटेज तर दिलंय, पण सगळ्यात महत्वाचं हे पण दिलंय की कोण एसक्यू, जसे तुम्हाला 8 येणार आहेत, पहिला एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे, दुसरा एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे, तिसरा एसक्यू, असे 8च्या 8 एसक्यू प्लस 4 एलक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत हे ब्ल्यू प्रिंट मध्ये दिलंय. तुम्ही एकदा ब्ल्यू प्रिंट नीट अनालायसिस करून बघा. ब्ल्यू प्रिंट तुम्ही फॉलो करता आली पाहिजे. ही बघा, ही आपली एमएचएस ची एक ब्ल्यू प्रिंट आहे. ब्ल्यू प्रिंट मध्ये बघा, पहिले तर ब्ल्यू प्रिंट तुम्ही ओपन केली की तुम्हाला थोडे पेज 1-2 स्क्रोल करा, त्यानंतर तुम्हाला असं दिसेल कोणता चॅप्टरला किती वेटेज दिले आणि कोणते चॅप्टर तुम्हाला फर्स्ट टर्म साठी होते, सेकंड टर्म साठी होते, थर्ड टर्म साठी होते, असं तुम्हाला एक टर्म वाईज
डिस्ट्रीब्युशन केलंय चॅप्टरचं आणि त्या त्या एका एका पर्टिक्युलर चॅप्टर्सला किती वेटेज आहे, त्या ग्रुप ऑफ चॅप्टर्सला किती वेटेज आहे हे तुम्हाला ब्ल्यू प्रिंट मध्ये दिलंय. हे झालं तुमचं सिलेबस चॅप्टर वाईज वेटेज. त्यामध्ये फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्मला कोणकोणता सिलेबस आहे हे तुम्हाला दिलंय यामध्ये. त्यानंतर थोडं पुढे गेलं की असं दिलंय कोणत्या चॅप्टर वाईज कोणत्या कोणत्या पॉईंट तुम्ही गरजेचे आहे पाठ करणे. मस्ट टू नो, नाईस टू नो, नो टू नो. मस्ट टू नो म्हणजे सगळेच पॉईंट तुम्ही कव्हर केले पाहिजेत, जे की खूप गरजेचे आहेत. मस्ट टू नो म्हणजे ते पॉईंट तुम्हाला करणं म्हणजे करणंच आहे. नाईस टू नो, नो टू नो नाही केलं तरी चालतं. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला सिलेबस चॅप्टर वाईज पॉईंट दिलेत, मस्ट टू नो, नाईस टू नो. त्यानंतर हे जेव्हा तुम्ही कव्हर करसाल, त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट अशी दिली की जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे आहे तुम्हाला कोणता एससीक्यू, कोणता एलक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा, थोडं पुढे गेलं की तुम्हाला असं दिलंय की एसक्यू, एलक्यू कोणत्या चॅप्टर. आता इथं दिलंय क्वेश्चन 1 एलक्यू एसक्यू बघा. एक तर 2 चॅप्टर दिले. ह्या 2 चॅप्टर मधनं तुम्हाला पहिला एसक्यू येणार आहे. ते चॅप्टर मध्ये तुम्ही कन्फर्म करायचं. आता समजा तुम्हाला अनाटॉमीचा एक एलक्यू आहे. एलक्यू ब्ल्यू प्रिंट मध्ये दिलंय की ऑस्ट्रोलॉजी मधून पहिला एलक्यू येणार आहे. मग ऑस्ट्रोलॉजी मध्ये पण तुम्ही पर्टिक्युलरली फक्त फिक्स गोष्टी केल्या पाहिजे. स्कॅपुला, रेडियस झालं, तुमचं शोल्डर, नी जॉईंट, या जॉईंटच्या गोष्टी झालं. 3-4 गोष्टी इम्पॉर्टंट त्यातल्या केल्या पाहिजेत. हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे झालं सिलेबस कव्हरेज. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, ब्ल्यू प्रिंट. काय महत्वाचं आहे, ब्ल्यू प्रिंट, जे की तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस कव्हरेज. त्यानंतर रिव्हिजन प्लॅन. रिव्हिजन प्लॅन करत असताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तुम्ही सिलेबस तर कव्हर करण्याच्या मागे लागता, पण तो एकदम चांगला पूर्णपणे कव्हर करण्याच्या मागे तुम्ही लागत नाही. तुम्ही पुढचं पाठ मागचं सपाट अशी पद्धत होऊन जाते तुमची आणि नेहमी सारखंच मग तुम्ही फायनल इंड एक्झाम्सला तुम्ही विसरून जाता बऱ्याच गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाता, ज्या की अगदी सिंपल असतात, तुम्हाला मार्क मिळून देऊ शकतात इझिली. त्या पण गोष्टी तुम्ही विसरून जाता विद्यार्थ्यांना. त्यामुळे रिव्हिजन प्लॅन कसा असला पाहिजे तुमचा, जेव्हा तुम्ही आता समजा एखादं वाददोष, पित्तदोष, आता पित्तदोष करताय, तुमचा वाददोष झालाय, पित्तदोष करताय, तर मनातल्या मनात वाददोष एकदा रिवाइज करायचा. असं करत असताना जेव्हा तुम्ही पुढची गोष्ट करत असताना मागची मनातल्या मनात रिवाइज करता, ती गोष्ट होऊन जाते. आणि 3 वेळाच करायची. पहिली झालेली गोष्ट 3 वेळा. वाददोष केला, त्यानंतर पित्तदोष. पित्तदोष करत असताना वाददोष 3 वेळा रिवाइज करायचं आणि सोडून द्यायचं. कपदोष करायचं, पित्तदोष 3 वेळा रिवाइज करायचा. मनातल्या मनात लिहून नाही करायचा. तेवढा टाइम राहिलेला नाहीये विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हे झालं आपलं रिव्हिजन प्लॅन. म्हणजे काय, जी पुढची गोष्ट करत आहे ती करत असताना पहिली गोष्ट तुम्ही 2-3 वेळा ती मनातल्या मनात रिवाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा रिव्हिजन प्लॅन. तिसरा आहे मॉक टेस्ट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना नीट झाल्यापासून 3 तास एका जागी बसण्याची सवय नाहीये अजून. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता ऑफलाईन मोड मध्ये आम्ही ऑर्गनाइज करतोय, आय कडून एक टेस्ट सिरीज लॉन्च करतोय आणि ऑनलाईन मोड मध्ये पण आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना पण आपली टेस्ट सिरीज हवी आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं आणि आपल्या ऍडमिनला एक मेसेज करायचं, डीएम करायचं की टेस्ट सिरीज हवी आहे. त्यानंतर आमच्या तुम्हाला सप्लाय करण्यात येईल टेस्ट सिरीज. आणि जर तुमच्याकडे अजून कुठला असतील अवेलेबल टेस्ट सिरीज तरी तुम्ही त्या एक्झिक्यूट करा. जर ऑनलाईन मोड मध्ये असतील तर तुम्ही टाइम लावून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही ऑफलाईन देता येत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. मग ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे झालं टेस्ट सिरीजचं, मॉक टेस्टचं. पण मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही, तुम्ही जर नीटच्या वातावरणातून निघल्यापासून आतापर्यंत तुम्हाला 3 तास एका जागी बसण्याची सवय नाहीये. तुम्ही टर्मचे पेपर एवढे सिरियसली दिलेले नाहीयेत आतापर्यंत. तुम्हीच ऑब्झर्व करा, तुम्ही टर्मचे पेपर सिरियसली दिलेत का नाही. जे पण आहे ते तुम्ही एक्झाम ओरिएंटेड केलं होतं सगळं, असं काही डिटेल मध्ये केलं नव्हतं. फक्त सरांनी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले आणि तुम्ही तेवढंच केलं. ठीक आहे. त्यामुळे एखादा का होईना पेपर लास्ट मोमेंट मध्ये एखादा पेपर तुम्ही 3 तास बसून कव्हर करण्याचा प्रयत्न करा. असे पेपर 1 पेपर 2 असे तुम्हाला 9 पेपर होणार आहे टोटल. ठीक आहे. असे 9 पेपर तुम्ही टाइम लावून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावेळेस तुम्हाला येत सगळं असतं, पण तुम्ही जर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटली नाही बसला तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. हे झालं मॉक टेस्ट. त्यानंतर आहे पीवायक्यू, सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये, ज्यांचा अभ्यास झालाय पण डायरेक्शन भेटत नाहीये, आणि ज्यांचा अभ्यास खूप झालाय पण सिलेबस कव्हर करता येत नाही, त्यांच्यासाठी एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन पीवायक्यू. पीवायक्यू का, आता एक काम करायचं, ऑस्टिओलॉजी घ्या, कुठलं मायोलॉजी घ्या, नाहीतर न्यूरल सिस्टम घ्या, कुठली कोणती एखादी सिस्टम घ्या, रेस्पिरेटरी घ्या, डायजेस्टिव्ह घ्या. आता डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्ही उचलली, पीवायक्यू काढा डायजेस्टिव्ह सिस्टम मधले. बघा स्टमक आलंय, स्टमक बेड आलंय,
त्यानंतर तुम्हाला अजून काय काय डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये त्यांची पूर्ण लिस्ट काढा की चॅप्टर वाईज कोणतं आलंय. सिकम आले, लार्ज इंटेस्टाईन मध्ये तुम्हाला अपेंडिक्स आले, वर्मिफॉर्म अपेंडिक्स. अशा गोष्टी तुम्ही फाइंड आउट करा की कोणत्या कोणत्या गोष्टी रिपीट व्हायला आणि तेवढ्याच गोष्टी करून जा. 100% त्यातली जे गोष्ट रिपीट होते, नवीन काही येत नाही, नवीन प्रयोग युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांवर करत नाही. त्यामुळं चॅप्टर वाईज तुम्ही एक सिस्टीम उचला, अॅनाटॉमी मध्ये एक सिस्टीम उचला, त्यामध्ये चॅप्टर वाईज पीवायक्यू कोणकोणते आले ते बघा, त्यालाच नोट डाऊन करा आणि तेच पाठ करा. तेच तुम्हाला रिपीट होतील विद्यार्थी मित्रांनो, नवीन करण्याची गरज नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं पीवायक्यू. आणि पीवायक्यू इज मस्ट. तुम्ही एक्झाम जरी नाही दिल्या मॉक टेस्ट, तरी तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करत राहा विद्यार्थ्यांना. कारण संस्कृत झालं, संधीमध्ये बघा, संधीमध्ये सॉरी संस्कृतमध्ये तर आपला पेपर पॅटर्न एकदम आहे तसा फिक्स आहे. म्हणजे तुम्हाला जर आता गेल्या वर्षी जर संधीचा क्वेश्चन नंबर 7 मध्ये आला, तर तो यावर्षी पण क्वेश्चन नंबर 7 मध्येच येणार आहे. फक्त एक्झाम्पल चेंज केले जातात. संस्कृतचा पेपर पॅटर्न एकदम आहे तसा असतो. त्यामुळे तुम्ही ब्ल्यू प्रिंट बघणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी अजूनही म्हणतोय ब्ल्यू प्रिंट, एमएचएस ची ब्ल्यू प्रिंट जी की अवेलेबल आहे आपल्या एमएचएस च्या वेबसाईटवर. ठीक आहे, पीवायक्यू झाले, पीवायक्यू इज मस्ट. त्यानंतर नोट्स मेकिंग. आता बरेच विद्यार्थी 2 महिने आहेत म्हणून म्हणतील की खूप टाइम आहे आपल्याकडे. आहे, टाइम आहे, पण तो टाइम आपल्या योग्य गोष्टींसाठी देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस योग्य पद्धतीने अप्रोप्रिएट कंडिशन मध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी नोट्स मेकिंगच्या मागे लागतात आणि इथंच विकेट पडते त्यांची. असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी शेवटच्या 2 महिन्यामध्ये खूप वास्ट स्टडी केलाय, नोट्स काढले चांगल्या चांगल्या, पण ते पोरं एटी गेटी नाही, फेल झाले. असे खूप एक्झाम्पल आहेत. फेल झाले ते विद्यार्थी, मुली असतील, मुलं असतील. ठीक आहे, त्यामुळे नोट्स मेकिंग करणं गरजेचं आहे, पण कसं? एक्झाम ओरिएंटेड नोट्स. जसं तुम्ही जर आता एक चॅप्टर रिवाइज करताय, तर एक 5 ते 10 मिनिटात चॅप्टर झालं पाहिजे. ते कसं? आता तुम्ही एखादी सिस्टम घ्या, अनाटॉमीच घेतोय आपण, आता वात दोष घ्या, पित्त दोष घ्या, क्रियाशील संहितामध्ये आयुष्य कमी अध्याय घ्या. पहिलाच अध्याय आयुष्य कमी अध्याय घेतलं, तुम्हाला नोट्स काढायचे, पीवायक्यू बघायचे. पीवायक्यू मध्ये कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आले ते सगळे टॉपिक लिहायचे आणि तेच टॉपिक रिवाइज करायचे. रिव्हिजन करत असताना तेच टॉपिक रिव्हिजन करायचे, नवीन नोट्स बनवायचे नाही. आणि एखादा टॉपिक आता तुम्ही करताय, दिनचर्यामध्ये तुम्ही फक्त वरच लिहायचं. पहिले जे सिक्वेन्स आहे, ब्राह्म्यमुहूर्ते, त्यानंतर दिनचर्या, त्यानंतर दिनचर्या सॉरी दंतधवन, अभ्यंग, व्यायाम, हे सगळा सिक्वेन्स लिहायचा आणि त्यांचे श्लोक श्लोक लिहायचे त्यांच्या पुढे. फक्त आता अभ्यंग व्यायाम आला, तुम्हाला व्यायामचा श्लोक लिहायचा. अभ्यंग व्यायाम उदुपजा येते, ते सगळे श्लोक तुम्ही एका पॉईंटच्या पुढे लिहायचे आणि ते रिवाइज करायचे. कळलं का? एक पॉईंट एक चॅप्टर घ्यायचं, त्याचे पीवायक्यू सगळे पॉईंट लिहायचे आणि त्याचे श्लोक लिहायचे समोरासमोर आणि तेच रिवाइज करायचे पीवायक्यू सर्व. तुम्हाला 100% पासिंग तर क्रायटेरिया निघून जाईल जर तुम्ही असं केलं. पीवायक्यू प्लस त्या पीवायक्यूच्या नोट्स, जे पण क्वेश्चन आले. ठीक आहे विद्यार्थी, हे 5 पॉईंटला धरून तुम्ही चला आणि डिस्ट्रॅक्ट होऊ नका. उगा युट्यूबला कोणतेही लेक्चर बघू नका, टाइम वेस्ट घालवू नका. जिथं तुम्हाला लेक्चर बघायचं तिथंच बघा. संहिता झालं, पदार्थ विज्ञान झालं, अजून क्रियाशरीर झालं, आयुर्वेदाचा पार्ट, तो तुम्ही वाचून कव्हर करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत झालं, अॅनाटॉमी झालं, हे 2 विषय जेवढ्या लवकर कव्हर करता येतील तेवढ्या लवकर करा. ऍट द एंड हे 2 विषय होत नाहीत आणि हे 2 विषय करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एक एक चॅप्टर घ्या, एक एक सिस्टम घ्या, त्यातले पीवायक्यू बघा सर्व आणि पीवायक्यूच करा फक्त. जर तुमचा अभ्यास अजून शून्य असेल तर हीच तुम्हाला करणं आहे. नवीन करायच्या भानगडीत पडू नका, नवीन करायच्या ह्याच्या मागे लागू नका. जेवढं बेसिक तुम्हाला क्लिअर करता येईल तेवढं क्लिअर करा. एखादा क्वेश्चन तुम्हाला जर येत नसेल आणि तो क्वेश्चन जर दोषांच्या रिलेटेड असेल, कमीत कमी तो क्वेश्चन तुम्ही लिहून तरी या. जेवढं तुम्हाला येतंय, वातदोष, पित्तदोष, त्यातले बेसिक बेसिक श्लोक तुम्ही 3 श्लोक करून जा. तो त्रिदोषाचा श्लोक झाला, त्यानंतर शरीर इंद्रिय सत्वात्माचा श्लोक झाला, आयु काय मानेन धर्मार्थ सुख साधनचा श्लोक झाला. असे बेसिक बेसिक श्लोक करा. त्रिसूत्राचा झाला, त्रिसूत्र औषधचा श्लोक झाला. असे बेसिक श्लोक करा. जरी तुम्हाला काहीच नाही आलं तरी ते 3-4 श्लोक तुम्हाला बेसिक बेसिक लिहिता आले पाहिजेत विद्यार्थ्यांना. कारण एक्झामिनर तुम्ही क्वेश्चन सोडता याच्यापेक्षा तुम्ही अटेंड करता, याला 1 ते 2 मार्क मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे हा 5 पॉईंटला धरून चला. मी जे तुम्हाला सांगितले सगळ्यात इम्पॉर्टंट, ब्ल्यू प्रिंट, रिव्हिजन प्लॅन, मॉक टेस्टचा, पीवायक्यू सगळ्यात मस्ट आहे. हा प्लॅन तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि असं कन्सिडर करू नका की माझा अजूनही अभ्यास झालेला नाही तर मी कव्हर करू शकतो का? तर 100% करू शकता. फक्त तुमचं एक्झाम ओरिएंटेड स्टडी पाहिजे. आता बरेच विद्यार्थी अजून असंही करत असतील की एक एक चॅप्टर घेतला असेल, ते लेक्चर बघत असतील डिटेलमध्ये. नाही, तुम्ही संस्कृत वगैरे अनाटॉमी अशा गोष्टींसाठी करू शकता, पण बाकीच्या विषयासाठी इतका टाइम नाहीये आपल्याकडे. क्रिया शरीर संहिता तुम्ही कव्हर करू शकता, खरंच कव्हर करू शकता. अष्टांगचे 15 टॉपिक आहेत.
पी-वाय-क्यू बघायचे तेवढंच करायचं. लंघन, भ्रमण येते 12व्या चॅप्टरमध्ये बघा तुमचा कुठला उपक्रम आणि फिक्स गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला. एवढंच करायचं. तेवढंच येतं त्याच्यावरच क्वेशन. तुमच्या सरांनी, मॅमनी, त्या सब्जेक्ट टीचरनी सांगितलं असेल क्लासमध्ये त्यांना विचारा. इम्पोर्टंट टॉपिक्स विचारा आणि तेवढंच करा. नवीन करायच्या मार्गात पडू नका. जेवढं क्लिअर करता येईल बेसिक तेवढं क्लिअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा झाला आपला एक स्ट्रॅटेजी प्लॅन जो की कोर टेक्निक्सवर आपण डिपेंड केलाय सगळे 5 पॉइंटवर. त्यासाठी ब्लूप्रिंट फॉलो करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला येणाऱ्या युनिव्हर्सिटी आपल्या आय प्लॅटफॉर्म कडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप बेस्ट द्याल ही अपेक्षा करतो आपल्याकडून. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.